महाविकास आघाडी इंडिया फ्रंट यांच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे ज्येष्ठ नेते नानासाहेबजी नवले, उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या खासदार आणि भावी खासदार सुद्धा सुप्रियाताई सुळे, माझे मित्र आदित्यभाऊ ठाकरे, कार्यसम्राट आमदार संग्रामजी थोपटे, इथं उपस्थित असणारे रघुनाथ भाऊ असतील, जगन्नाथ बापू शेवाळे असतील, जयदेव अण्णा गायकवाड, सचिन भाऊ आहिर, प्रकाश आपा मस्के, विकासजी लवांडे, अतुलजी लोंडे, शंकर भाऊ मांडेकर, तसंच उपस्थित असणाऱ्या सविताताई दगडे, तुषारजी कामठे, महादेवजी कोंढरे, गंगाराम भाऊ मातेरे, स्वातीताई धमाले, उपस्थित सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित असणारे सर्व पत्रकार व या सभेसाठी आवर्जून ताकद देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी इथं आलेले सर्व मुळशी तालुक्याचे स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो, आज श्री हनुमान जयंती, मी आपल्या सर्वांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। हनुमानराया कशाचं प्रतीक आहे तर निष्ठेचं आणि शक्तीचं प्रतीक आहे। निष्ठा आपण सर्वजण मनामध्ये ठेवून आता काम करत आहोत आणि खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेब असतील, महाविकास आघाडी सरकार असेल, त्याचे सर्व नेते असतील, सर्व पक्ष असतील, यांची खरी शक्ती कोण असेल तर सामान्य जनता आणि सामान्य कार्यकर्ते आणि सर्वच निष्ठावंत पदाधिकारी। आणि कदाचित आपल्या सर्वांना हे माहित असेल की प्रत्येक गावाबाहेर हनुमानरायाचं मंदिर असतं। तिथे गेल्यानंतर आपल्याला ताकद मिळावी। ताकद कशाला मिळावी तर ज्या काही आपल्या कुटुंबामध्ये अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आपल्याला शक्ती मिळावी, ताकद मिळावी, अशी प्रार्थना आपण देवापुढे करत असतो। त्याच्याच बरोबर आपल्या पिढीला आणि आपल्या पुढच्या पिढीला निष्ठा काय असते हे कुठेतरी समजावं, यासाठी आपण हनुमानरायाचं दर्शन घेत असतो। मी तुम्हा सर्वांना प्रश्न करतो, इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा निष्ठावंत आहे का? काय आवाज आहे बाबा? निष्ठावंत आहात का? शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आपण सर्वजण जपत आलेलो आहोत। गेल्या वर्षभरात जपलाय असं नाही, गेले अनेक वर्ष हा विचार आपण सर्वजण जपत आलेलो आहोत। आपल्या सर्वांसाठी विचार महत्वाचा आहे, निष्ठा महत्वाची आहे। सामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सर्वजण नेहमी प्रयत्न करतो, पण हा विषय झाला आपल्या सर्वांसारख्या निष्ठावंताचा। पण हा लढा कोणाच्या विरोधात आपण सर्वजण लढतोय? कोणाच्या विरोधात लढतोय? आपण जर निष्ठावंत असू तर आपल्या विरोधात जे आहेत ते कोण आहेत? कोण कोण? त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे का? मग त्याच्यासाठी आपण एकत्रित येऊन ताकद लावणार ना? एकदा हात वर करून आम्ही सर्वजण महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रियाताई सुळेच्या पाठीमागे भक्कमपणे आहोत असं या ठिकाणी सांगूया। विजय हा आपलाच होणार आहे। निष्ठेचाच विजय हा नेहमी त्या ठिकाणी होत असतो। खरं तर या भूमीबद्दल बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने, त्यांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये गद्दारांना जागा नाही, इथं फक्त निष्ठावंतांना जागा आहे। आणि जो इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दाखवला, जगले, जो विचार आपल्या सर्वांना दिलाय
तोच विचार याच्या पुढे जाऊन आपल्याला मनामध्ये घेऊन त्यातून प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थाने आपल्याला लढायचंय। या भूमीच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुस्ती आणि या भूमीचं फार जवळचं नातं आहे। मामासाहेब मोळांनी कुस्तीसाठी खूप काय केलं, इथे असणाऱ्या जनतेने कुस्तीला ताकद दिली। आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा सत्तेत असताना आणि सत्तेत नसताना कुस्तीसाठी पैलवानांसाठी जे काय करता आलं ते निष्ठेने त्या ठिकाणी केलं। आणि खरं तर आपण बघितलं तर आज आदरणीय पवार साहेबांचं वय काढलं जातं। आदरणीय पवार साहेब राजकीय क्षेत्रामध्ये जर बघितलं तर वस्ताद म्हणून मानलं जातं। आता एखाद्या पैलवानाला जर वस्तादाने तयार केलं असेल, एखादी कुस्ती जिंकल्यानंतर त्या पैलवानाला असं वाटतं की आता आपण खूप मोठं झालो, दुसरी कुस्ती जिंकल्यानंतर आपल्यापेक्षा अजून कुणी मोठं नाही असं त्या पैलवानाला वाटतं। असं करत करत एक वेळेस जो पैलवान असतो तो आपल्या कोणाला चॅलेंज करतो, वस्तादाला चॅलेंज करतो। व वस्ताद काय सोपा असतो का? शेवटचा डाव वस्ताद हा आपल्याकडे ठेवतो आणि योग्य वेळेस तो आपला डाव टाकतो आणि अहंकारी व्यक्तीला त्या ठिकाणी हरवल्याशिवाय राहत नाही। मग आता आदरणीय पवार साहेबांनी हे इलेक्शन ताब्यात घेतले। आदरणीय पवार साहेब स्वतः या इलेक्शन मध्ये लक्ष देऊन आहेत आणि या येत्या इलेक्शन मध्ये विजय कोणाचा होणार? वस्तादाचा होणार। पण पवार साहेबांची ताकद कोण आहे? पवार कुटुंबीय त्यांची फक्त ताकद आहे असं नाही। पवार साहेबांचं कुटुंब फक्त पवार आडनावाचं नाही। पवार साहेबांचं कुटुंब कोण असेल तर या महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व स्वाभिमानी जनतामधून म्हणजे पवार साहेबांचं कुटुंब आहे। तुम्ही पवार साहेबांची प्रेरणा आहात, तुम्ही पवार साहेबांची ताकद आहे, म्हणून या वयामध्ये सुद्धा पवार साहेब आज तिथे संघर्ष करत आहेत। काही लोकांनी पवार साहेबांच्या वयाबद्दल बोलले, 84 वय झालं, आता तुम्ही कीर्तन करा, आता तुम्ही विश्रांती घ्या, आता फक्त मार्गदर्शन करा। आता पवार साहेबांचं तुम्ही वय काढलं ना, आज पवार साहेब या वयामध्ये सुद्धा पवार साहेब 60 सभा घेतात। किती? 60। आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये घेत नाहीत। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जे सर्व उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी आणि भाजपला हरवण्यासाठी साहेब प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथे सभा घेत आहेत। आणि पवार साहेबांचं वय ज्यांनी काढले ते कुठे आहेत? कुठे आहेत ते? बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बसून राहिलेत, सोसायटीमध्ये जाऊन प्रचार करतायत। म्हणजे भाजपने काय केलं तर त्यांना लोकल नेता बनवलं, लोकल नेता। आम्ही हेच सांगत होतो, जे कोणी भाजप बरोबर जातात त्यांची राजकीय ताकद कमी करण्याचा प्रयत्न हा नेहमी केला जातो आणि आज तसंच त्यांच्या बाबतीत झालं आहे। त्यामुळे इथं येऊन काही लोकांना त्यांची मलिदा गँग दमदाटी करते, धमकी देते। मी तुम्हाला विचारतो, आपण सर्वजण स्वाभिमानी या महाराष्ट्राचे नागरिक आहोत। जर तुम्हाला उद्या जाऊन जर कुणी धमकी दिली तर तुम्ही घाबरणार का? तुम्ही घाबरण्यापैकी नाही तर रडणारे नाही तर पळणाऱ्यापैकी आहात का लढणाऱ्यापैकी आहात? आपण फक्त लढाईसाठी लढतो का जिंकण्यासाठी लढतो? हे इलेक्शन आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि फक्त लढण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी आपण सर्वजण लढणार आहोत। आता खरं तर तुम्ही बघितलं या परिसरामध्ये आदरणीय पवार साहेब अनेक वेळा आलेले आहेत। या भागामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, तो नवले साहेब असतील, अशोक भाऊ असतील, आदरणीय पवार साहेबांनी स्वतः लक्ष घालून हे सर्व प्रश्न तिथे सोडवले आहेत। या भागामधल्या जमिनीच्या किमती जर बघितल्या, या परिसराचा विकास जर बघितला तर आदरणीय पवार साहेबांनी पुढाकार घेऊन इथं जी IT पार्क आली त्या IT पार्कमुळे या परिसरामध्ये विकास झाला का नाही झाला? IT पार्कचा फायदा झाला का नाही झाला? आपल्याला तिथं आपल्यातल्या काही लोकांना हाताला काम मिळालं, तिथं नोकऱ्या मिळाल्या। काय बाहेरची लोक इथं आली, महाराष्ट्रातलीच आली। रिअल इस्टेट वाढत गेलं, इथं जमिनीचे भाव वाढत गेले। काही लोकांनी बंगले बांधले, छोटे मोठे व्यवसाय बांधले,
त्याच्याच बरोबर तिथं जर बघितलं तर गोडाऊन वाढत गेले आणि ह्याच्यातून इथं असणाऱ्या लोकांना तिथं मदत होत गेली आणि मदत झाल्यामुळे जर आपण बघितलं तर आपल्या कुटुंबाची प्रगती झालेली ही आपण सर्वांनी बघितली आणि मग ह्या सगळ्या गोष्टी केल्या। शेतकऱ्याला आदरणीय पवार साहेबांनी मदत केली। जेव्हा केव्हा शेतकरी अडचणीत होता तेव्हा योग्य असं धोरण आदरणीय पवार साहेबांनी केलं आणि ते धोरण केल्यामुळे शेतकऱ्याला फायदा झाला, शेतकऱ्याच्या मुलामुलींना फायदा झाला। शिक्षण व्यवस्था चांगली असावी यासाठी अनेक संस्था आदरणीय पवार साहेबांनी सुरू केल्या। तसंच MIDC चालू केली। तुम्ही पिंपरी चिंचवडची MIDC घ्या, चाकणची MIDC घ्या, तिथं मावळची MIDC घ्या, शिरवळची MIDC घ्या, ह्या सगळ्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी पुढाकार घेतला। आता ह्या सगळ्या गोष्टी आदरणीय पवार साहेबांनी कोणासाठी केल्या तर ते इथं असणाऱ्या नागरिकांसाठी केल्या। कोणामुळे झाल्या तर तुमच्यामुळे झाल्या, कारण का तुम्ही सातत्याने इथून आपल्या विचाराच्या आमदारांना खासदारांना तिथं निवडून दिलं, त्यामुळे खऱ्या अर्थाने या परिसराचा विकास आपल्याला करता आला। आता मी तुम्हाला विचारतो, काही दिवसांपूर्वी आपल्या विरोधी पक्षातले काही नेते असा प्रश्न करत आहे की पवार साहेबांनी काय केलं। तुम्ही मला सांगा, हा प्रश्न पवार साहेबांना शोभतो का? शोभतो का? अहो मोदी साहेब येतात म्हणतात पवार साहेबांनी काय केलं, तिथं शहासाहेब येतात आणि म्हणतात पवार साहेबांनी काय केलं। अहो पवार साहेबांनी काय केलं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर नेत्याला भेटू नका, सामान्य लोकांना भेटा, लोक तुम्हाला सांगतील आदरणीय पवार साहेबांनी काय केलं। अहो बारामती तालुक्यामध्ये काल आपल्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा नारळ तिथं फुटला, मला वाईट वाटलं। तिथं अजितदादांनी काय काय नाही बोलले या साहेबांबद्दल, साहेबांनी एक सुद्धा संस्था काढली नाही, हे नाही केलं ते नाही केलं। मला असं वाटतंय कुठंतरी आता हे इलेक्शन लोकांनी ताब्यात घेतल्यामुळे, सामान्य कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतल्यामुळे अजितदादांना कुठेतरी टेन्शन आलंय आणि ते टेन्शन आल्यामुळे भाजपची भाषा ते बोलतायत। 10 दिवसानंतर कदाचित अशी परिस्थिती येऊ शकते की अजितदादा म्हणतील पवार साहेब मुख्यमंत्रीच नव्हते, पवार साहेब कृषी मंत्रीच नव्हते, पवार साहेब आमदारच नव्हते, पवार साहेब हे नाही केलं ते नाही केलं। अहो काय चाललंय, भाजप खोटं बोलते तर तुम्ही सुद्धा खोटं बोलायला लागला। तुम्ही आदरणीय पवार साहेबांनी काय कार्य केलं, काय काम केलं, लोकांसाठी 60 वर्ष पवार साहेब झटत आहेत आणि तुम्ही आज बोलता की पवार साहेबांनी काय केलं। हे इथं असणाऱ्या जनतेला पटत नाही, मला तरी पटत नाही। तुम्हाला पटतं का? हे पटतं का? ही लढाई पवार साहेब विरुद्ध भाजप आहे। आणि मग चंद्रकांत दादा काय बोलले होते काही दिवसांपूर्वी, काय नाव त्यांचं, हे मी नाही बोललो, काय नाव, कुणी नाव ठेवलं, हे कुणी, संतोषराव कुणी ठेवलं नाव, अजितदादा। अजितदादा आता त्यांच्या बरोबर गेलेले आहेत, आता हे बोलू शकत नाहीत। चंद्रकांत दादा पाटील साहेब असं त्यांना तिथं बोलावं लागतं। आता दिल्ली समोर जाऊन सर्वच नेत्यांना ज्यांनी विचाराला गद्दारी केली आज दिल्ली समोर जाऊन झुकावं लागतं, पण सामान्य लोकांसाठी हे झुकत नाहीत, युवांना नोकऱ्या मिळावी यासाठी झुकत नाहीत। सर्व प्रोजेक्ट महाराष्ट्राचे गुजरातला गेले ते परत यावेत यासाठी हे लोक दिल्लीला जाऊन कधी चर्चा करत नाहीत। कशाची चर्चा करतात? उपमुख्यमंत्री पद मिळालं नाही तर चर्चा, मंत्रीपद मिळत नाही तर चर्चा, तिकीट किती मिळणार होती, 9 मिळणार होती, किती मिळाली हो तिकीट, 4 तिकीट मिळाली। शिरूरला इम्पोर्टेड घेतले, दुसऱ्या पक्षातून इम्पोर्ट केलं, म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षात ते होते, नंतर शिंदे गटामध्ये गेले, शिंदे गटातून आता अजितदादा गटामध्ये आले। आणि 6 महिन्यापूर्वी अजितदादांना काय म्हणत होते, अजितदादांमध्ये धाडस असेल तर माझ्या विरोधात लढा, आणि आता काय करतायत, दादांच्या पक्षातून तिथून निवडून येत आहेत। आणि अजितदादा तिथे चॅलेंज कोणाला करतायत, अमोल कोल्हेंना। मी तुम्हाला इथं सांगतो अमोल कोल्हे कमीत कमी 2.5 लाख मतांनी तिथं निवडून येणार। मग धाराशिवला काय केलं, कुटुंबातल्याच एका व्यक्तीला तिथं उभं केलं। पत्रकार हुशार असतात, पत्रकार तिथं गेले, त्या उमेदवाराला विचारलं घड्याळाचा प्रचार करणार का, तर घड्याळाचा उमेदवार काय म्हणतो, नाही नाही घड्याळाचं का केलं पाहिजे, मी भाजपची उमेदवार आहे, मी महायुतीची आहे। अशी धाराशिवची परिस्थिती, असे 2 उमेदवार।
आणि इथं तर मी काय बोलणार नाही, तुम्ही तर इलेक्शन हातात घेतलं का नाही घेतलं? इथं निकाल काय? कमीत कमी किती लीड? किती? 2.5 लाख. अहो तिथं इंदापूर 1 लाख देते, बारामती 1,20,000 देतं, तिथं 2,20,000 झालं. इथं खडकवासला म्हणते आम्ही कमीत कमी 20,000 देऊ. गेल्या वर्षी ते किती होते? गेल्या वेळेस -60,000. किती पुढे आले? 80,000. मग भोर, मुळशी आणि राजगड या 3 तालुक्यातून काय ठेवली बाहेर? किती? हो तेच 2.5 लाख सांगितले. थोपटे साहेबांना मी विचारतो, त्यांचं कार्य इथं खूप मोठं आहे, शिवसेनेची ताकद मोठी आहे. संग्राम भाऊ कितीची लीड पकडायची? बर, भोर तालुक्यातून 50,000ची लीड, मुळशी तालुक्यातून किती? चला जाऊ द्या, 50 तरी द्या, काय हरकत नाही. मग सुप्रियाताई किती लीडली निवडून येणार? कमीत कमी 4 लाख मतांनी सुप्रियाताई निवडून येणार, हे मी तुम्हाला आज इथं सांगतो. आणि 4था उमेदवार रायगडला आहे. काळजी करू नका, पवार साहेब आज तिथं प्रचार करतात, 100% पडणार आहे त्यांचा. म्हणजे त्यांना किती निवडून येणार? त्यांना किती? 0. कोणाच्या नादी लागले ते? देवेंद्र फडणवीस साहेबांच्या. मग कसं असतं सगळं? तसंच असतं, तसंच. त्यांना 0 उमेदवार त्यांचे तिथं निवडून येणार आहे. अहो फक्त झोलबाजी करतात ते भाजप बल, काहीच कळत नाही. अहो सुरुवात या इलेक्शनची कशी केली त्यांनी? विकासाच्या मुद्द्यावर. जेव्हा पहिलं राऊंड झालं, त्यांचे सगळे सर्वे त्यांच्या विरोधात गेलेले आहेत. अहो उत्तर प्रदेशचा सुद्धा सर्वे त्यांच्या विरोधात आहे. आणि काल परवा काय मोदी साहेब काय म्हणतात? हिंदू मुस्लिम म्हणजे विकास कुठे गेला? म्हणजे लोकांना विकास दिसत नाही म्हणून लोक बीजेपीच्या विरोधात आहेत. शेतकरी विरोधात, युवा विरोधात, विद्यार्थी विरोधात, महिला विरोधात कोण नाही. अहो भक्त सुद्धा आता म्हणतात नाही बाबा आम्हाला काही मतदान मोदी साहेबांना करायचं नाही. मग काल त्यांच्या अचानक भाषणामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम, मुलं कोणाची किती होतात, काय चाललंय? अहो आमच्या मुलांना आता इथं हाताला काम नाही, त्याच्यावर कुणीतरी काहीतरी बोला, त्याच्यावर तुम्ही बोलू शकत नाही. त्यामुळे कुठेतरी मी तुम्हाला सर्वांना सांगतो, या देशामध्ये 4 जूनला तुमच्या सर्वांच्या मनातला निकाल तिथं लागणार आहे. या देशामध्ये आपल्या विचाराचे सरकार येणार आहे आणि आपल्या या राज्यामध्ये कमीत कमी 35 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून येणार आहे. 35 खासदार. किती? हनुमान जयंती निमित्त आपण जे मागतो, हनुमान राय आपल्या पाठीमागे राहतो. बरोबर का नाही? मग किती येणार? 40. ठीक आहे, तुम्ही 40. पब्लिक बॉस आहे, सगळे घरी जाणार. त्यांच्याकडे कसे, त्यांचे नेते कसे आहेत? अहंकारी आहेत, सगळं स्वतःलाच पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात मी पुन्हा येईल, ते येऊ शकले नाही, दुर्दैव. परत आले, 2 पक्ष फोडले. तिथं अजितदादा आता म्हणायला लागले सगळं त्यांनीच केलं विकास. एकनाथ शिंदे साहेबांची स्टोरी आदित्य भाऊ तुम्हाला नंतर सांगतील. इथं आम्ही काय म्हणतो, इथला परिसराचा विकास जर कोणी केला असेल तर इथं असणाऱ्या जनतेने, सामान्य लोकांनी तो विकास तिथं केलाय. आणि आदरणीय पवार साहेबांनी फक्त त्या विकासाला तिथं साथ ही तिथं सत्तेची दिलेली आहे. अहो ही आजची परिस्थिती हो. पवार साहेबांनी आणि काँग्रेसच्या विचाराने या परिसरामध्ये विकास करत असताना सर्व घटकाचा विचार केला. अहो छोट्या छोट्या दुकानदाराचा सुद्धा फायदा तिथं झालाय. आपण 2014 नंतर या परिसरामध्ये काय नवीन विकास झालाय हो. या IT कंपन्या दिसतात ना तुम्हाला, काचेच्या, एक फ्लोर आता मोकळा होत चाललाय, एक फ्लोर. मग लोक जर तिथं कामाला नसतील, नवीन कंपन्या तिथं येणार नसतील तर हा विकास थांबू शकतो का? कारण का भाजपला विकास करायचाच नाही. भाजपला महाराष्ट्राचा विकास पडलाच नाही. महाराष्ट्राचा विकास करण्यापेक्षा त्यांना काय करायचंय तर दिल्लीत बसणारे गुजरातचे नेते त्यांना खुश करायचे. आणि या महाराष्ट्रातून आजपर्यंत 2014 पासून 12 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक ही कुठे गेली? गुजरात. भाजपच्या एवढंच करायचे, त्यांना फक्त त्यांच्या नेत्याला खुश करायचे. अहो तुम्ही तुमच्या नेत्याला खुश करत राहा, आम्हाला काय पडलं तर इथं असणाऱ्या सामान्य लोकांचं, सामान्य जनतेचं तिथं पडलेलं आहे. अहो किती खालच्या लेवलला हे लोक जातात. तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो.
इलेक्ट्रॉल बॉन्ड्स बद्दल तुम्ही ऐकले, 16,000 कोटीचा झोल त्यांनी केलाय. तुम्ही म्हणाल 16,000 कोटी भाजपसाठी लय कमी आहे. आपण ह्याच्यामध्ये खोलात जर केलो, एका एका कंपनीला हजार कोटीचा फायदा तिथं करून दिला, नाही तर इलेक्ट्रॉल बॉन्ड्स घेतले, मग कंपनी काय शांत बसणार आहे? 1,000 कोटीचं भाजपला दिले असेल, 1,00,000 कोटीचा फायदा एका एका कंपनीला तिथं करून घेतलेला आहे. नुकसान कोणाला झालं? तुम्हाला झालं. 2014ला तुम्ही जर घर बांधायचं झालं 10 बाय 10चं, तर त्या खोलीला आपल्याला किती रुपये खर्च यायचा? 7 ते 8 लाख रुपये. आज 10 बाय 10ची खोली बांधायला जावा, तुम्हाला 18 लाखचा खर्च येतो. पेट्रोलच्या किमती कशात? आज 104 ला पेट्रोल आहे, डिझेल 100च्या आसपास आहे. गॅसची काय परिस्थिती माता भगिनीला मी विचारतो. अहो 2014च्या आधी माता भगिनींच्या किचन मध्ये, कपाटामध्ये काहीतरी सेव्हिंग बचत होत होती. आज होती का बचत? नाही होत. अहो आपलं काँग्रेसच्या विचाराचं सरकार जेव्हा होतं 2014ला, वर्षाला पेट्रोल आणि डिझेल मधून टॅक्स किती गोळा करायचे? 70,000 कोटी, फक्त 70,000 कोटी. आणि आज मोदी साहेब काय करतात? हे म्हणतात ना, मोदी साहेब विरुद्ध राहुल गांधी साहेब. अहो राहुल गांधी साहेब साध्या लोकांमध्ये तरी जातात, मोदी साहेब जातात का साध्या लोकांमध्ये? आणि तुम्ही म्हणता मोदी साहेबांनी विकास केला. अहो याच मोदी साहेबांनी 70,000 कोटी रुपये जे टॅक्सच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलवरचे गोळा केले जात होते, आज त्यांनी तो आकडा 4.5 लाखावर घेऊन गेलाय. वर्षाला 4.5 लाख कोटी. म्हणजे तुमच्या खिशातून, सामान्य लोकांच्या खिशातून 3.5 लाख कोटी अतिरिक्त भाजप सरकार तिथं घेत आहे. आणि ह्याच्यात काही भक्त म्हणतात काय विकास चालला. अरे काय अवघड आहे या भक्तांचं. पण भक्तांना सुद्धा आता तिथं कळून चुकले. मी इलेक्ट्रॉल बॉन्ड्स बद्दल बोलत होतो. रेमडेसिवीर नावाचं तुम्हाला इंजेक्शन माहितीये का? कोविड काळामध्ये आपण सर्वांनी ते वापरलं होतं. आपल्या घरातलं कुणी आजारी असेल तर आपली अपेक्षा असायची एक रेमडेसिवीरचं इंजेक्शन मिळावं. आपली आई, आपला वडील, आपली बायको, आपला मुलगा, आपला काका, पुतण्या कुणीतरी वाचेल अशी आपली अपेक्षा होती. ते रेमडेसिवीरचं इंजेक्शन गुजरातच्या एका कंपनीने बनवण्यासाठी तिथं परवानगी घेतली होती. आणि ती परवानगी त्याला तिथं मिळत नव्हती. कारण का ज्या पद्धतीच्या क्वालिटीचं ते रेमडेसिवीर बनायला पाहिजे होतं त्या कंपनीला ते बनत नव्हतं. पण त्या कंपनीने काय केलं तर भाजपला तिथं 500 कोटी रुपयाचे तिथं इलेक्ट्रॉल बॉन्ड दिला. 500 कोटी तिथं भ्रष्टाचार केला, नाही तर पैसे भाजपला दिले. आणि मग त्यानंतर ती परवानगी मिळाली आणि ते रेमडेसिवीर मार्केटमध्ये आलं. आणि ते मार्केटमध्ये आलेलं रेमडेसिवीर कुणी वापरलं? गरिबांनी वापरलं. त्यामुळे अनेक लोक त्याच्यामध्ये दगावले. ह्याच्यासाठी कोण जबाबदार? अहो लोकांचे जीव तुम्ही घेताय, तुम्ही अशा पद्धतीने भ्रष्टाचार करताय. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी लोकांसमोर आल्या पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो, हे जे इलेक्शन आहे, हे इलेक्शन भाजप विरुद्ध सामान्य लोक आहे. आणि हे इलेक्शन कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जिंकायचंय म्हणजे जिंकायचंय. अहो हे म्हणतात 400 पारला जात नाहीत, 200च्या पुढे जाऊ शकत नाहीत. पण चुकून जर हे सरकार परत सत्तेत आलं तर तुम्हाला सांगतो या देशामध्ये संविधान राहणार नाही, या देशामध्ये लोकशाही राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार आपल्याला दिला, तोच अधिकार आपल्या सर्वांचा हे सरकार येत्या काळामध्ये काढून घेईल अशी तिथं परिस्थिती आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने आपण सर्वजण त्याच्यामध्ये लक्ष घाला आणि संविधान टिकवण्यासाठी, सर्वसामान्य लोकांच्या विचाराचं सरकार आपल्या या देशामध्ये आणण्यासाठी आपण सर्वजण पुढाकार घ्या. आणि काही झालं तरी सुप्रियाताईंना त्या ठिकाणी निवडून द्या. अहो हे जे विरोधक आहेत ते काय म्हणतात? त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे दबाव तंत्र आहे, त्यांच्याकडे पोलीस प्रशासन आहे, त्यांच्याकडे सरकारी अधिकारी आहेत. मग आपल्याकडे काय? जनता आहे. जनतेची ताकद आणि लोकशाहीची ताकद मोठी का पैशाची ताकद मोठी आहे? अहो मला काय ते पलीकडच्या गँग मधली जी लोक आहेत ते लोक आम्हाला भेटतात आणि म्हणतात काय भाडे करू नाही तर पगारी माणसं लावलीत. घरामध्ये यादी केली जाते किती लोक आहेत नाही तर किती मतदार आहेत, केली जाते का नाही केली जात? मग ही यादी का तुम्हाला पाहिजे? तर कुणीतरी सांगितलं पलीकडनं कमीत कमी 150 कोटी रुपयाचा खर्च तिथं या इलेक्शन मध्ये केला जाईल. त्यांच्याच पलीकडची लोक आम्हाला सांगतात अहो 150 कोटी पैसे आले कुठून? कसे आले पैसे? कसा खर्च करणार आहे तुम्ही? आणि मग हा पैसा जर सामान्य लोकांचा असेल आणि तेच तुम्ही जर मतदान विकत घेण्यासाठी करत असाल
तर लोक योग्य असा निर्णय या इलेक्शनमध्ये घेतील असा विश्वास माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतो। हे प्रश्न आपल्या सर्वांना करावे लागतात। आणि एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी जी राष्ट्रवादी आहे त्याचे सर्व कार्यकर्ते झटत आहेत, महिला झटत आहेत, युवा झटत आहेत। पण आम्हाला साथ जर भक्कमपणे कोणी देत असेल तर इथले आमदार संग्राम भाऊ थोपटे हे आपल्याला तिथे साथ देत आहेत। आणि हे फक्त एकटे साथ देत आहेत असं नाही, इथं असणारी निष्ठावंत शिवसेना आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे त्याचे कार्यकर्ते सुद्धा आपलंच इलेक्शन आहे अशा पद्धतीने ते पाठिंबा देत आहेत। त्यांचं सुद्धा स्वागत करतो आणि इतरही सर्व पक्षांचं मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो। आणि आपली सुप्रियाताई जी दिल्लीमध्ये आपल्या सर्वांसाठी लढत आहे त्यांच्या पाठीमागे तुम्ही भक्कमपणे उभा राहा। आणि जाता जाता एकच सांगतो, सुप्रियाताई आणि अजितदादांमध्ये एक ठरलं होतं की सर्व राजकीय यंत्रणा अजितदादा बघणार आणि इथं असणाऱ्या सामान्य लोकांचे प्रश्न दिल्ली आणि मुंबईमध्ये जर मांडायचे असतील तर ते सुप्रियाताई करणार। सुप्रियाताईंनी त्यांची बाजू सांभाळली, जो कुठला शब्द दिला होता तो त्यांनी पाळला। अजितदादांनी तो पाळला का हो? राजकीय यंत्रणा अख्खीच्या अख्खी चोरी करून ते पलीकडे गेले भाजप बरोबर। मग राजकीय यंत्रणा जर दादांनी घेऊन गेले असतील तर सुप्रियाताईंची यंत्रणा कोण बनायचं? कोण बनणार? कोण बनणार? सुप्रियाताईची राजकीय यंत्रणा नाही तर समाजकारणातून तुम्ही सर्वजण पुढाकार घेणार का? एकदा हात वर करून शेवट तुम्ही मला सांगा, तुम्ही सुप्रियाताईच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणार का? दबाव तंत्र आला, पैसा आला, काही आला तरी तुम्ही सुप्रियाताईच्या पाठीमागे उभा राहणार का? ही लढाई आदरणीय पवार साहेब विरुद्ध भाजप आहे। आणि मी तुम्हाला या ठिकाणी तुमचा सगळ्यांचा उत्साह बघितल्यानंतर सांगतो, भाजप इथं हारणार आणि अजितदादांचा पक्ष इथं हारणार। स्वाभिमान टिकणार, निष्ठा जिंकणार, सामान्य लोक जिंकणार, साहेब जिंकणार, विजय हा फक्त आपलाच होणार। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान।